नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय एका क्रिंज कपल वरती आहे आणि तो म्हणजे वर्ष आणि पूजा। आता हे कोण आहेत, काय आहे यांची पूर्ण माहिती देते, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, खूप दिवसांपासून मला कमेंट्स आल्या होत्या की या वर्ष आणि पूजावरती पॉडकास्ट कर। मी जास्त काही त्यांचे व्हिडिओ बघितले नव्हते, पण रील्स कधी कधी समोर यायचे, त्यातून एक अंदाजा तर आला होता मला की हे पण लॉकडाऊन मध्येच फेमस झालेले लोक आहेत, अर्थात इतर लोकांसारखेच हे पण क्रिंज असणार। लॉकडाऊन मध्ये जसं कोविड पसरत गेला होता तसंच हे 9 to 5 जॉब करणारे किंवा घरबसे लोक होते, आपल्या घरकोंबडी मनीषी काकूंसारखे ते युट्यूबर बनले। एकाचं बघून दुसऱ्यानी, म्हणजेच एका पाठोपाठ व्हायरस जसा स्प्रेड होतो तसं या लोकांनी धडाधड नोकऱ्या सोडल्या आणि युट्यूबलाच करिअर बनवलं। आता ही जी पूजा आहे ना, ती मुंबईमध्ये जोगेश्वरीला राहायची आणि सुरुवातीला हिने टिप्सला जॉब केला होता। त्यानंतर ती ऍज अ HR म्हणून बेली परफॉर्मन्स मध्ये काम करत होती आणि हे जे आपले वर्ष दादा आहेत ना, ते पण बेली परफॉर्मन्स मध्ये नाईट शिफ्टला जायचे। आता नाईट हा शब्द ऐकून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल की हा पण पत्रास्टेच्या केअरटेकरचा भाऊ तर नाही ना। तर मंडळी, आपण हे असं समजू शकतो की हा पत्रास्टेच्या केअरटेकरचा चुलता आहे। कारण काय आहे ना, हा पण त्याच्यासारखाच आहे, युट्यूब साठी याने जॉब सोडला। याला सुरुवातीपासूनच सोशल मीडियावरती काहीतरी करायचं होतं। आता हे पॉडकास्ट बनवण्या अगोदर मी या लोकांचे जुने व्हिडिओज बघितले आणि यातून मला असं जाणवलं की ही जी पूजा आहे ना, ही तर घरकोंबडीच्या पण पुढची आहे। कारण की प्रत्येक व्हिडिओ मध्ये हिचा ऍटिट्यूड तर एकदम नेक्स्ट लेवलचा असतो। ही बाई स्वतःला काय समजते ते तिलाच ठाऊक। मला तर यांचे व्हिडिओ बघताना असं वाटलं की ही बाई मेहरबानीच करते लोकांवर, व्हिडिओ मध्ये स्वतःचं थोबाड दाखवून। वर्ष आणि पूजाचं लव्ह मॅरेज झालं होतं। सीन असा होता की हे दोघं एकाच ऑफिस मध्ये होते आणि लव्ह ॲट फर्स्ट साइट जे बोलतात असंच काहीसं घडलं होतं या वर्ष सोबत। पूजा मॅडमला बघता क्षणी हे वर्ष भाऊ तिच्या प्रेमात पडले होते आणि लग्न करेन तर हिच्याशीच, नाहीतर दुसरं कोणाशीच नाही असं यांनी ठाम ठरवलं होतं मनात। खरं बोलू तर मंडळी, यांची स्टोरी मला थोडीफार लेझी फुडी बंजिता आणि साबजींसारखीच वाटते। नाही म्हणजे त्यांनी पण सांगितलं होतं बघा एकदा की मंदिता बँकच्या बाहेर पॉलिसी विकण्यासाठी बकरा शोधत होती आणि साबजींना तिने हाक मारली, पॉलिसी घ्या, आणि तिच्या एका शब्दावरती साबजीने पॉलिसी घेतली। मग ते एकमेकांच्या प्रेमात पडले। अगदी तसंच, म्हणजे आजकालच्या काळात असं खरंच होते का? कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर आपण एवढा विश्वास ठेवू का? असंच रस्त्याने येता जाता 100 लोक आजूबाजूने जातात, कोण कसा असेल काय असेल त्याच्याबद्दल काहीच माहिती नसताना बरे हे लोक प्रेमात पडतात। काय हे आजकालचे सोशल इन्फ्लुएन्सर्स, बाकीचे तरी ठीक आहे, आता ओल्ड फर्निचर झाले, पण हे जे वर्ष आणि पूजा मॅडम आहेत हे तर खूप यंग आहेत। नक्कीच यांचा क्राऊड म्हणजे जे यांना बघतात ते टीनेजर्स, यंग कपल वगैरेच असतील, क्वचित काही वयस्कर लोक यांना बघत असतील। यांनी जरा तरी भान ठेवलं पाहिजे की आपण सोशल मीडियावर आलोय, आपलं पर्सनल लाईफ इथे डॉलरसाठी विकतोय, लोकांनी आपल्याकडून काहीतरी चांगलंच शिकलं पाहिजे। पण यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला तरी असंच वाटते की यांना त्याच्याशी काहीच लेनदेन नाही आहे। यांना फक्त कसा तरी व्हिडिओ काढायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे, एवढंच माहिती। या दोघांना आपण नक्कीच सुशिक्षित अनपढ बोलू शकतो, कारण युट्यूब साठी या दोघांनी चांगली नोकरी सोडली आहे। खरंच मंडळी, हा निव्वळ मूर्खपणा आहे। म्हणजे व्लॉगिंग करणं काही वाईट नाही आहे, पण खरंच त्यासाठी नोकरी सोडणं गरजेचं होतं का? आजकालच्या या क्रिंज अंकल आंटीजला असं वाटते की युट्यूब हे परमनंट आहे, इथे काही कचरा फेकला तर ते बघायला लोक येणारच। एक दिवस त्या टिकटॉक सारखं नक्कीच युट्यूब बंद होईल आणि तेव्हा हे जे घरबसे आहेत ना, ते फॉर्मल्स घालून इथे तिथे इंटरव्ह्यू साठी पळापळ करतील, तेव्हा बघू कोण यांना जॉब देतं आणि किती हे लोक 9 to 5 जॉब करतात। कारण यांना आता कसं घरी बसल्या बसल्या काय पण रटाय व्हिडिओ टाकून डॉलर्स येतात दर महिन्याला, ते पण त्यामुळे बाहेर जाऊन काम करून मेहनत करणं काय असते हेच हे लोक विसरलेत। आता उत्तम उदाहरण म्हणून एस फॉर ससुल्या घ्या, साबजी घ्या, हे लोक आधी जॉब करत होते, साइड बाय साइड व्लॉगिंग करायचे, पण जसं कोविड आला आणि लॉकडाऊन सुरू झालं, घरी बसून यांना समजलं की फुल टाइम आपण घरात राहणाऱ्या लोकांचा, स्वतःच्या आयुष्याचा बाजार इथे मांडूया
आता याने बाजार मांडला की लोक बघायला येणार हे यांना चांगलंच माहिती होतं. तेव्हापासूनच घरी बसून आयतं खाण्याची यांना सवय लागली आहे आणि एकदा लागलेली सवय काय जाता जात नाही. या वर्ष भाऊने सुरुवातीला 4-5 व्हिडिओ नंतर एक व्हिडिओ टाकला होता. टायटल दिलं होतं लव्ह स्टोरी ऑन डिमांड. 8 मिनिटाचा तो व्हिडिओ होता. आता यांचे जे फॉलोअर्स होते ते आवडीने क्युरिओसिटी म्हणून बघायला गेले असतील, पण जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये हे काहीतरी वेगळंच यांचं रडगारण लावून बसले होते आणि लास्टला सांगितलं की आम्ही आमची लव्ह स्टोरी छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये सांगू. आता छोटा छोटा पार्ट्स म्हणजे 8-10 मिनिटाचे व्हिडिओ बनवण्याच्या तयारीत होते हे वर्ष भाऊ. 8-10 मिनिटचे 4-5 व्हिडिओ बनवले की कसं एक आठवड्याची तरी सोय होते ना, म्हणूनच यांनी अशी ही आयडिया काढली होती. पण हा जो मिसलिडिंग टायटल आणि थंबनेल देऊन यांनी व्हिडिओ केला होता तो 1 लाख क्रॉस झाला होता. हे जे क्रिंज व्लॉगर्स आहेत ना यांना एक छान जमते, ते म्हणजे लोकांची दिशाभूल करणं. क्लिकबेट साठी म्हणून हे लोक मिसलिडिंग टायटल आणि थंबनेल ठेवतात. म्हणजे कसं, असं टायटल आणि थंबनेल वाचला की लोक तो व्हिडिओ बघणार आणि व्हिडिओ बघितला की यांना व्ह्यूज मिळणार. आता व्हिडिओला आहे ते व्ह्यूज येत आहेत तर डॉलर्स देखील मिळणारच ना, साहजिकशी गोष्ट आहे. हे सगळं हे लोक फक्त डॉलर साठी करतात. वर्ष भाऊंनी सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी व्लॉग येईल रात्री 9 वाजता. आमच्या लव्ह स्टोरीचा पार्ट 1 असणार. प्रॉमिस केल्याप्रमाणे यांनी तो व्हिडिओ तर अपलोड केला होता, पण कपडे तर आदल्या दिवशी जे यांच्या व्हिडिओ मध्ये होते तेच सेम होते. म्हणजे नक्कीच सेम डे व्हिडिओ तो शूट केला होता यांनी आणि तो दुसऱ्या दिवशी अपलोड केला. असे 5-7 मिनिटाचे व्हिडिओ बनवून आमची लव्ह स्टोरी खूप मोठी आहे असं बोलले. आता हे लोक एकाच ऑफिस मध्ये होते, पण या गाडवाला माहितीच नव्हतं की ती HR आहे. याची नाईट शिफ्ट असायची, पण याला एक दिवस मॉर्निंग शिफ्ट मध्ये टाकलं होतं. तेव्हा हा ब्रेकवर असताना याला खुजा मॅडम दिसल्या. 1-1.5 महिन्यानंतर त्याला समजलं की ती HR आहे आणि बस पार्ट 1 तिथेच संपला. भाई तो शुरू होते खत्म हो गया यार. आता खूप पार्ट्स मध्ये लव्ह स्टोरी येणार बोलले होते, ती यांची स्टोरी डायरेक्ट एंड वरती आली. 2020 नंतर डायरेक्ट 2022 ला यांनी त्यांची उरलेली स्टोरी सांगितली. खुजा मॅडमची मॉर्निंग शिफ्ट होती म्हणून ज्याला मॉर्निंग शिफ्ट नाही आवडायची त्याने मॉर्निंग शिफ्ट मागून घेतली. हा माणूस एवढा रिकामी होता की ऑफिस वरून सुटल्यावर 2-2 अडीच तास ऑफिस खालीच उभा राहायचा हिची वाट बघत. आणि त्यात पण गंमत बघा मंडळी, हा ह्याच्या कझिन्सला कॉल करायचा आणि 2-2 अडीच तास त्यांच्याशी गप्पा मारत बसायचा. म्हणजे याच्या बहिणी पण ह्याच्यासारख्याच रिकाम टेकड्या होत्या वाटते. त्यांना देखील काही कामधंदे नव्हते, कारण रोज एवढा 2-2 अडीच तास कोण बोलते का कॉलवर. आजकाल तर रिलेशनशिप मध्ये असणारे कपल्स देखील एवढे 2-3 तास बोलत नसतील. काय हो वर्ष भाऊ, खरं सांगा बघू, 2 वर्षांनी तुम्ही ही स्टोरी सांगताय, 2 वर्ष ही स्टोरी लिहिण्यात टाइम वेस्ट केला होतात का तुम्ही? नाही म्हणजे भाऊ मला असं वाटलं, कारण तुम्ही ऑलरेडी 4-5 पानांचं लव्ह लेटर खुजा मॅडम साठी लिहिलं होतं ना रात्री 3-4 तास जागून, म्हणून विचारलं हो. मंडळी, या वर्ष भाऊंची डेअरिंग बघा. यांनी एक दिवस पाठलाग करत हिम्मत करून खुजा मॅडमला सगळं मनातलं सांगितलं, पण तेव्हा तिने नकार दिला होता. मित्रमैत्रिणी राहायचं असं यांनी ठरवलं होतं. मध्ये काहीतरी क्रिसमस पासून न्यू इयर पर्यंत वर्ष दादांना सुट्टी मिळाली होती. त्यात त्याने खुजा मॅडमला प्रपोज केलं आणि तिलाही तो आवडायला लागला होता, म्हणून ती हो बोलली. पण एकदा की रिलेशनशिप मध्ये आलं की ही मुलं यांची लायकी दाखवतात, असंच काहीसं खुजा मॅडमच्या बोलण्यावरून मला जाणवलं. खुजा मॅडम बोलल्या त्या वर्ष दादांना 5 मिनिट मध्ये भेटते बोलून अर्धा 1-1 तास लावायच्या आणि वेट करायला लागायचं, म्हणून वर्ष भाऊ चिडचिड करायचे. म्हणजे कमाल आहे ना, रिलेशनशिप मध्ये येण्याआधी हा गाढव 2-2 अडीच तास ऑफिसच्या खाली तिची वाट बघत उभा राहायचा. पण आता जसं ती हो बोलली तर 30 मिनिट वेस्ट झाले तरी याला त्रास होत होता. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की त्याची किंमत राहत नाही, हे अगदी खरं आहे. मग ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण किती स्ट्रगल का केला असे ना, पण जर किंमतच नसेल तर काय उपयोग ना ते मिळवून. ह्याच अशा छोट्या मोठ्या भांडणांमुळे त्यांचे ब्रेकअप आणि पॅचअप देखील अनेक वेळा झाले. मध्ये या वर्ष भाऊने जॉब सोडला होता. 1 वर्षानंतर परत त्याने रिजॉईन केलं होतं बेली परफॉर्मन्स मध्ये. काय पण पकवत बसतात हे भाऊ. ह्या दोघांची कास्ट वेगळी आहे, पण यांनी दोन्ही कम्युनिटीचा रिस्पेक्ट ठेवून लग्न केलं. पण खुजाचे घरचे तिच्याशी अजूनही बोलत नाही आहेत. यांनी लग्न झाल्यावर एक पेट म्हणून डॉग घेतला होता आणि यांना जेव्हा मुलगी झाली त्यानंतर यांनी त्याला घराबाहेर ठेवायला सुरू केलं. म्हणजे किती स्वार्थी लोक आहेत ना हे. जेव्हा यांना गरज होती तेव्हा यांनी त्या डॉगला विकत घेतलं होतं. जशी यांना मुलगी झाली तसा यांना तो डॉग जड झाला. ह्यालाच बोलतात गरज सरो वैद्य मरो. हा वर्ष दादा डॉलर साठी एवढा हपापलेला आहे ना की जेव्हा याची बायको प्रेग्नेंट होती तेव्हा देखील याने व्लॉगिंग काही थांबवलं नव्हतं.
पूर्ण अक्कीच्या अक्की प्रेग्नन्सी सिरीज चालू केली होती यांनी. आता 1-2 महिन्यापूर्वी ती पूजा ऑफिसला गेली होती तर चावी घेऊन गेली नव्हती या टॉपिक वर याने व्हिडिओ चालू केला आणि उगाचच नवरा बायको मधली भांडणं दाखवली. कसा गाढव माणूस असेल ना हा. नवरा बायको मधली भांडणं अशी चव्हाट्यावरती आणू नये एवढी साधी याला अक्कल नाही का. एका हातात फोन दुसऱ्या हातात गोप्रो आणि कॉलवरती या बायकोला झाडतोय. अरे तू घरातच बसून असतोस ना, मग नाही नेली तिने चावी तर काय फरक पडतोय एवढा तुला. तिला माहिती होतं हे चांगलंच की घर बशा तू घरी उगाच फुकटचं व्लॉगिंग करत बसणार, त्यामुळे तिने चावी नेली नसेल. एवढा इश्यू करण्याची खरंच काही गरज नव्हती. खरंच मंडळी, आजकालचे हे जे क्रिंज व्लॉगर्स आहेत ना, यांना साधी एवढी अक्कल नाही की आपली पर्सनल लाईफ किती पब्लिक करावी. या वर्षला ना उगाच वायफाय खर्च करायला खूप आवडतो. त्यातल्या त्यात ती पूजा बरी आहे, काटकसर करून संसार करते. ती चिमुकली झाल्यापासून यांचं सध्या काय सुरू आहे तर फक्त बच्चा दिखाओ पैसे कमाओ. युट्यूब वरच्या इतर क्रिंज अंकल आंटी सारखं हे लोक पण आता बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा लाभ उचलतायत. सतत त्या चिमुकलीला दाखवतात आणि तिचं सगळं रुटीन दाखवत बसतात. लोकांना कसं लहान बाळाला बघायला आवडते आणि त्याच गोष्टीचा आता यांनी फायदा उचलला आहे. या वर्ष भाऊला कॉन्टेंटची गरज होती, त्यामुळे यांनी काय केलं तर पूजाला जॉब सोडायला लावला. काय माणूस आहे ना हा. याला स्वतःला तर नोकरी जमली नाही करायला आणि आता त्या बायकोचा पण जॉब याने सोडवला. आता काय तर यांनी नाटकं केली आहेत. ती म्हणजे हे लोक मूव्ही बघायला गेले होते, त्या थिएटर मधून निघेपर्यंत यांच्या चिमुकलीच्या हातात ते ब्रेसलेट होतं, पण अचानकच ते ब्रेसलेट हरवलं. 6:14 टाइम स्टॅम्पला बघा मंडळी. मूव्हीचा रिव्ह्यू घेत होता हा त्या मुलीकडून. तेव्हा ती चिमुकली झोपली होती पण तिच्या हातात ते ब्रेसलेट होतं. ह्या गाढवाला एडिटिंग करताना ते ब्रेसलेट दिसलंच नाही तिच्या हातात, असं याचं म्हणणं आहे. हा लिफ्ट मध्ये जेव्हा होता तेव्हा बायको आणि त्या 2 मुली होत्या याच्यासोबत, पण त्यानंतर 1-2 सेकंडच्या डिफरन्स मध्ये हा त्याच्या मुलीला घेऊन वॉचमॅन सोबत दिसला लिफ्ट मध्ये. बाकीचे फॅमिली मेंबर्स कुठे गेले अचानक लिफ्ट मधून काय माहिती. काय वर्ष दादा, डोरेमॉन आला होता का त्याचा एनिवेअर डोर घेऊन? नाही म्हणजे त्याच्या डोर मध्ये प्रवेश करून तुमची बायको आणि त्या 2 मुली घरी पोहोचल्या डायरेक्ट म्हणून विचारलं हो. कारण तुम्ही त्या मॉलच्या बाहेर पडत होते तेव्हा तुम्ही झुंबर दाखवलं, तेव्हा देखील तुमची बायको आजूबाजूला नव्हती. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. मंडळी, मला तर असंच वाटते लिफ्ट मध्ये ते ब्रेसलेट निघाला वगैरे असेल आणि पूजा मॅडमने ते पर्स मध्ये टाकलं असणार. कारण आता तसं पण ह्या बावड्याला कॉन्टेंट सुचत होतं पण ते ऍक्ट प्ले करायला कोणी नव्हतं. आणि आता कसं पूजा मॅडमने जॉब सोडला आहे तर कसं आता त्या रेग्युलर व्हिडिओ मध्ये दिसणार असं हे भाऊ बोलले होते. त्यामुळे यांनी हे प्री प्लॅन केलं असणार. ब्रेसलेट कुठेतरी यांनीच ठेवलं असणार आणि सांगितलं हरवलं आहे. अहो मंडळी, समजलं नाही का? थांबा मी सांगते. आता काही महिन्यांपूर्वी बघा त्या युरोपच्या वांगेवालीने केलं होतं असंच. नवऱ्याचं रेसिडेंट परमिट हरवलं आहे ती बोलली होती, पण खरं काय आहे ते आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे. ते रेसिडेंट परमिट हरवलंच नव्हतं. मला तर वाटते तिच्याकडूनच हे दोघं इन्फ्लुएन्स झाले असतील आणि असे स्टंट व्हिडिओ करून फेमस होण्यासाठी यांनी हा कट रचला असेल. काही नाही हो मंडळी, साध्या बोळ्या लोकांना मूर्ख बनवण्याचं ट्राय करतायत लोक. पण यांच्यावर यापुढे देखील मी असेच पॉडकास्ट बनवत राहीन. आजच्यासाठी एवढंच. आज हे मी यांच्यावरती एक इंट्रो देण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे ओव्हरऑल मला यांच्या व्हिडिओज मध्ये दिसलं त्यावरूनच मी माझं मत मांडलं. आणि हो, जर तुम्हाला अजून काही यांच्याबद्दल माहिती असेल तर ते मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का मंडळी. तर चला मग, पॉडकास्ट आवडलं असल्यास पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.